हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील जो पेपर 1 आहे सर्वांसाठी कॉमन असतो. त्या पेपर 1साठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. यामध्ये सर्वात प्रथम युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट आपण चॉईस केलेला आहे. म्हणजेच या युनिट संदर्भात MCQज सिरीज आपण सुरू केलेली आहे. या MCQ सिरीजमध्ये या युनिट संदर्भात 5 लेसन आपण प्रोव्हाइड केलेत. 5ही लेसनमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर MCQज आपण कव्हर केलेत. जसे की पार्ट फर्स्ट जो होता तो टाइप्स ऑफ रिसर्च अँड कन्सेप्ट ऑफ रिसर्च या संदर्भात MCQज कव्हर करणारा होता. पार्ट सेकंड जो होता तो स्टेप ऑफ रिसर्च या संदर्भात MCQज कव्हर करणारा होता. त्यानंतर पार्ट थर्ड होता तो होता रिसर्च इथिक्स संदर्भात MCQजचा. म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये कुठला ना कुठला टॉपिक आपण फोकस करत त्या संदर्भात MCQज पाहिलेले आहेत. आज आपण या सेशनमध्ये मिक्स MCQज कव्हर करणार आहोत जे रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भातच असतील. तर गाईज हे पहा, आज आपण इम्पॉर्टंट मिक्स MCQज ऑन रिसर्च ॲप्टिट्यूड हा पॉईंट कव्हर करत आहोत. म्हणजे आजच्या लेसनमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडचे मिक्स क्वेश्चन कव्हर करणार आहोत. तर गाईज एक रिकमेंड कराल, याआधी टोटल 5 लेसन मी MCQज संदर्भात प्रोव्हाइड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर यूपीडी एज्युकेशन चॅनलवर तुम्ही जाऊ शकता. त्या अंडर प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर फर्स्ट प्लेलिस्ट तुम्हाला याच MCQ सिरीजची प्रोव्हाइड केलेली आहे. तिथून तुम्ही सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहू शकता. डेफिनेटली तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस या लेसनमार्फत होऊ शकते. आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही यूपीडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून MS सेट असेल किंवा UGC नेट एक्झाम असेल किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स असेल, या सर्व एक्झामचे अपडेट तुम्हाला इमिजिएटली भेटत जातील. याच यूट्यूब चॅनलची एक टेलिग्राम चॅनल पण आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याही ठिकाणी सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्याही चॅनलला जॉईन करून ठेवू शकता. तर गाईज आज आपण बेसिक MCQज पाहणार आहोत. ते रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भातच पाहत आहोत. आजचा आपला पार्ट हा 6 नंबरचा आहे, कारण याआधी टोटल 5 पार्ट मी प्रोव्हाइड केलेत. तर हे पहा, 6 नंबरचा पार्ट म्हणजेच 76 नंबरचा क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत, कारण याआधी टोटल 75 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. हा क्वेश्चन म्हणतोय काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं एक्झाम्पल कुठलं आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर पहिला पॉईंट, क्वालिटेटिव्ह म्हणलं तर या ठिकाणी नंबरमध्ये फिगर नाही आहेत. ठीक आहे, जे फिगर असतील त्या नंबरमध्ये नसतील. म्हणजे इन द सेन्स जो डाटा असणार आहे तो फिगरमध्ये नसणार आहे थोडक्यात. ठीक आहे, हे जे असेल ते क्वालिटेटिव्हमध्ये असणार आहे, म्हणजे रँक वगैरे त्यामध्ये डाटा असणार आहे. सिम्पल. तर क्वालिटेटिव्हचं फीचर किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्चचं एक्झाम्पल कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे ए सर्वे विथ न्यूमेरिकल डाटा कलेक्शन. शब्द काय, न्यूमेरिकल. म्हणजे या ठिकाणी फिगर आल्या, फिगर ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी क्वालिटी नसते, क्वालिटेटिव्ह डाटा नसतो. सिम्पल, हे सोडून द्या, कट. सेकंड, ॲनालिसिस ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. स्टॅटिस्टिक म्हणलं तर नंबर्स आले, नंबर आले तर क्वालिटेटिव्ह रिसर्च येणार नाही. सिम्पल, हे पण सोडून द्या. नेक्स्ट आहे केस स्टडी एक्सप्लोरिंग इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स. यस, हे क्वालिटेटिव्हमध्ये येऊ शकतं, कारण इंडिव्हिज्युअलचा एक्सपिरियन्स आहे त्याचा केस स्टडी करायचा आपल्याला. हे क्वालिटेटिव्हमध्ये डेफिनेटली येऊ शकतं. जसं की तुम्ही लेसन पाहिलं, तुम्हाला कसं वाटलं, तो म्हणताना छान वाटलं, इतकं काही छान वाटलं नाही, ठीक आहे, बरोबर होतं, ठीक आहे, व्यवस्थित होतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी नंबरमध्ये या गोष्टी मोजू शकत नाही, एक्सपिरियन्स वगैरे. बरोबर, एखादा पिक्चर पाहिला, कसं वाटलं, छान होता, बोगस होता, असं म्हणतात ना. म्हणजे एक्सपिरियन्स जो आहे तो इन नंबरमध्ये मोजता येत नाही. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्च हा या ठिकाणी केस स्टडीचा होऊ शकतो. ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट येईल. चेक करूया. येस, ऑप्शन नंबर सी करेक्ट. नेक्स्ट 77 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी पर्पज ऑफ रिसर्च. रिसर्चचा प्रायमरी पर्पज कुठला असतो ते विचारलं आहे. प्राथमिक ध्येय. ऑप्शन फर्स्ट आहे टू टेस्ट हायपोथेसिस. अरे, हायपोथेसिस टेस्ट करणं आपला प्रायमरी पर्पज नसतो. क्वेश्चनचा आन्सर शोधणं हा पर्पज असू शकतो, हायपोथेसिस नाही. नेक्स्ट आहे टू इस्टॅब्लिश ए थिअरी. नाही. टू कलेक्ट डाटा. नाही, डाटा कलेक्शन आपल्याला फक्त आपल्या एका गोष्टीसाठी करावा लागतो का, तर आपल्याला काहीतरी फाइंडिंग करायचं आहे. सिम्पल, हा पण नसतो. नेक्स्ट आहे टू फाइंड सोल्युशन टू द प्रॉब्लेम. यस, कुठलाही रिसर्च आपण का करतो, जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला हवं असतं, म्हणून आपण रिसर्च करतो, बरोबर ना. रिसर्च कुठलाही करताना सर्वात पहिल्यांदी आपली फर्स्ट स्टेप कुठली असते, फॉर्म्युलेट रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे आपण रिसर्च प्रॉब्लेम काय करतो, फॉर्म्युलेट करतो.
आणि जो प्रॉब्लेम आपण फॉर्म्युलेट केलाय तोच आपण सोडवतो कशामार्फत, रिसर्च मार्फत. म्हणजे रिसर्चचं अंतिम ध्येय कुठलं असतं तर सोल्युशन मिळवणं कशाचं, प्रॉब्लेमचं. सिंपल. म्हणून ऑप्शन आपला डी हा करेक्ट होऊ शकतो. येस, ऑप्शन डीच आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं नाही आहे ते विचारलंय. सिंपल डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट काय म्हणले पहा, इट कन्सर्न विथ एक्सप्लेनिंग कॉझल रिलेशनशिप. एक्सपेरिमेंटलचं आहे, डिस्क्रिप्टिव्हचं नाही आहे. ऑप्शन आपल्याला फर्स्टच भेटलं, नॉटवालं ए. हे आपलं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे डिस्क्रिप्टिव्हचं. म्हणजे हेच आन्सर येऊ शकतं, पण बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का हे पण व्हेरीफाय करूया. कारण नॉट म्हणले ना तर नॉटवाला आन्सर आपल्याला भेटलं ए. मग ही 3 काय पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत. इथं म्हणले पहा, इट एम टू डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेनोमेना. येस, एखादी घटना असेल त्या घटनाला डिस्क्राईब करणं हे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डेफिनेटली आहे. ऑप्शन बी योग्य आहे. ऑप्शन सी काय म्हणतोय, इट इन्व्हॉल्व सिस्टमॅटिक डाटा कलेक्शन. येस, डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण सिस्टमॅटिक डाटा कलेक्शन करतो, चुकीचं काही नाही, बरोबर एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे पण ओके. नेक्स्ट डी, इट फोकस ऑन ऑब्झर्विंग अँड इंटरप्रेटिंग डाटा. येस, या ठिकाणी डाटा ऑब्झर्व केला जातो आणि त्याला इंटरप्रेट केलं जातं, म्हणजे तो समजेल या शब्दांमध्ये मांडला जातो, समजून घेतला जातो. हे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे इन शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होते या 3 ऑप्शन मार्फत. आणि कुठलं नाही आहे हे आपल्याला कळालंय ऑप्शन फर्स्टमध्येच, कारण हे एक्सपेरिमेंटलचं आहे. ठीक आहे, ऑप्शन फर्स्टवालं. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट, कारण नॉट ऑल विचारलंय. सिंपल. एक्झाममध्ये पण नॉट वगैरे प्रॉपर पाहत जा. नेक्स्ट, इन रिसर्च स्टडी विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे रिसर्च स्टडीमध्ये एक व्हेरिएबल असतं, ते म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल. ते कुठलं असतं ते विचारलंय. तर बेसिक व्हेरिएबल कुठले असतात, 2 व्हेरिएबल महत्त्वाचे असतात. तसे भरपूर व्हेरिएबल आहेत, आपण सर्व टाईप्स क्रॅश कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत, ते तुम्हाला माहीत असेल. पण बेसिक वेल नोन व्हेरिएबल कुठले असतात, 2 असतात. एक असतं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरं कुठलं असतं, डिपेंडंट व्हेरिएबल. सिंपल. मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे डिपेंडंट व्हेरिएबल कुठलं असतं, तर या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे जे कोणावरही डिपेंड नाही आहे, आणि डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, ते डिपेंड आहे कशावर, इंडिपेंडंट व्हेरिएबलवर डिपेंड आहे. सिंपल. याची एक स्टोरी तुम्हाला सांगितली ते पहा, की फॉर एक्झाम्पल एक डॉक्टर असतो. ठीक आहे, आता हे कोण येतं, डॉक्टर आहेत, असेच ते डॉक्टर. म्हणजे ते कोण आहेत, इंडिपेंडंट आहे. डॉक्टर इंडिपेंडंट आहे, त्यांच्यावर डिपेंड कोण असतो, पेशंट असतो. बरोबर का नाही. आपण म्हणजेच फॉर एक्झाम्पल पेशंट असेल तो डॉक्टरवर डिपेंड आहे. मग या ठिकाणी डॉक्टर हा इंडिपेंडंट व्हेरिएबल, पेशंट हा डिपेंडंट व्हेरिएबल. मग आता या ठिकाणी जर आपल्याला एखादा आजार झाला किंवा एखादा आपल्याला सिकनेस आला तर आपण काय करणार आहे, डॉक्टरकडे जाणार आहे. डॉक्टर काय करणार आहे, मेडिसिन घेणार आहे. मेडिसिन कोणाला देणार आहे, आपल्याला देणार आहे. आणि त्या मेडिसिनचा काय म्हणू शकतो, जो इफेक्ट आहे तो आपल्यावर होतोय ते ॲनालाइज करणार आहे. म्हणजे इंडिपेंडंट जे व्हेरिएबल आहे त्यावर आपण कुठली गोष्ट मेजर करत नाही आहे. डॉक्टर फक्त काय करतायत, डिपेंडंट व्हेरिएबलचा अभ्यास करतायत. जर त्याच्यावर आपण एखादी ट्रीटमेंट केली तर त्यावर कुठला परिणाम होतोय हे अभ्यासतात. बरोबर ना. डॉक्टर आपल्याला मेडिसिन देतात, नंतर त्यामध्ये काय सुधारणा झाली ते पाहतात. म्हणून आपण जे आहोत तो डिपेंडंट का, तर आपण डॉक्टरवर डिपेंड आहे. आणि डॉक्टर कोणी, इंडिपेंडंट. डॉक्टरला काय, पेशंट आला नाही आला, डॉक्टर इंडिपेंडंट आहे. सिंपल. मग आता डॉक्टरनी मेडिसिन दिल्यानंतर या डिपेंडंट पेशंटमध्ये काय फरक पडला का नाही हे मेजर केलं जातं. सिंपल. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं डिपेंडंट व्हेरिएबल कुठलं असू शकतं. ऑप्शन फर्स्ट आहे द व्हेरिएबल दॅट इज मॅनिप्युलेटेड. नाही, हे येणार नाही. नेक्स्ट आहे द व्हेरिएबल दॅट इज मेजर. येस, जे व्हेरिएबल मेजर केलं जातं ते असतं डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे पहा, हे पेशंट आहे ना डिपेंडंट, याचा अभ्यास केला जातोय, मेजर केलं जाते कोणामार्फत, इंडिपेंडंट मार्फत. सिंपल. म्हणून ऑप्शन आपला बी या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो. एकदा चेक करूया. येस, ऑप्शन बी हा करेक्ट आहे. तुम्हाला व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबल एक्सप्लेन करण्यासाठी खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल असतात, बरोबर ना. त्यांच्याही तुम्हाला एक्झाम्पल मार्फत गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकदा रिपीट करतो. एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल असं असतं की त्याचा अभ्यास आपल्याला करायचा नसतो पण अभ्यास करावा लागतो. फॉर एक्झाम्पल सांगतो बा, 3 व्हेरिएबल महत्त्वाचे असतात. एक असतं डिपेंडंट, दुसरं असतं इंडिपेंडंट आणि एक असतं एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल. तर डिपेंडंट म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे, इंडिपेंडंट म्हणजे कोण आता कळालं असेल. आता एक्स्ट्रॉनॉस म्हणजे कोण हे पण सांगतो एक वेगळ्या एक्झाम्पल मार्फत. फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे. ठीक आहे, समजून घ्या व्हेरिएबल. तुम्हाला PhD वगैरे करायचे असेल इन फ्युचर तर व्हेरिएबल समजले पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे आणि इकडे एक मुलगी आहे. ठीक आहे, या दोघांनाही पळून जायचे आणि लग्न करायचे. आता सपोज हा मुलगा आहे पहा, ठीक आहे, आणि ही मुलगी.
मुलगी नॉर्मली कोणावर डिपेंड असते? मुलावर. मुलगा जर आला तर मुलगी रेडी पळून जाण्यासाठी. म्हणजे सपोज आता यांना जायचं आहे, मग यांचा प्लॅन वगैरे झाला की रेल्वे स्टेशनवर तू ये, बरं का, कोणाचा? मुलीलाच त्यांनी सांगितलं की रेल्वे स्टेशनवर ये, तू बॅग वगैरे घेऊन, मी इकडून येतो, मग आपण जाऊ. सिम्पल. आता या ठिकाणी ही मुलगी काय केली? रेल्वे स्टेशनवर गेली. याला डिपेंडंट म्हणलं आहे मी, मुलाला इंडिपेंडंट म्हणलं आहे. एक एक्झाम्पल आहे फक्त. आता मुलीने काय केलं? रेल्वे स्टेशनवर गेली आणि ती डिपेंड आहे कोणावर? मुलावर. मुलगा आला तर ती पळून जाणार आहे, बरोबर ना. आता इन केस इनी वाट पाहिली, 2-3 तास झाले, मुलगा काय येत नाही आहे. त्यानंतर इथं त्यांची वडील आहेत. कोणाची? मुलीचे वडील आहेत. सिम्पल. आता मुलीचे वडील आहेत ना, त्यांना ही बाब कळाली की मुलगी आपली जाणार आहे. मग त्यांनी काय केलं? पळत पळत गेले आणि मुलाची वाट अडवली. पहा, मुलगा जात होता पण मुलाची वाट अडवली. मुलगी तर डिपेंड आहे कोणावर? मुलावर. पण मुलाच्या वाटेमध्ये कोण आलं? मुलीचे वडील आले. मग हे जे आलेत ना मधीच, ते झाले एक्स्ट्रॉनस व्हेरिएबल. म्हणजे मुलाला या वडिलांचा पण अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे त्यांना पहिलं साईटला करावं लागणार आहे. साईटला इन द सेन्स त्यांना अभ्यास करावा लागेल, त्यांना म्हणावं लागेल, नंतर मुलीकडे जावं लागणार आहे. म्हणजे फायनल जो आपल्याला रिसर्च करायचा आहे, तो फायनल रिसर्च करताना काही ना काही मध्ये आपल्या अडचणी येतात आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो. ते असतात एक्स्ट्रॉनस व्हेरिएबल. ठीक आहे. ते आपल्याला ऐच्छिक नसतात पण येतात, अभ्यास करावा लागतो. आणखी एक उदाहरण सांगाल? फॉर एक्झाम्पल, एक मोठी लायब्ररी आहे किंवा लॅबोरेटरी आहे, त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय किंवा काहीतरी रिसर्च करताय. ठीक आहे. हे इन्स्ट्रुमेंट वगैरे आहे, इकडे तुम्ही आत रिसर्च तुमचं चांगला चाललेला आहे. रिसर्च चाललेला असताना इन केसमध्येच लाईट गेली. आता लाईट का गेली याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, कारण लाईट आली नाही तर रिसर्च होणार नाही आहे. मग लाईटचा शोध घ्यावा लागेल तुम्हाला मध्येच. लाईटचा शोध घेणं हे रिसर्चमध्ये होतं का? नव्हतं. पण तरी पण तुम्हाला शोध घ्यावा लागतोय ना. एक्स्ट्रॉनस व्हेरिएबल. सिम्पल. मग हे जे व्हेरिएबल असतात ते एक्स्ट्रॉनस म्हणजे मध्येच येतात, पण आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागतो. सिम्पल. तर ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट होईल. डिपेंडंटची कन्सेप्ट तुम्हाला यादी सांगितली, फक्त एक्स्ट्रॉनस व्हेरिएबल कुठला असतं ते या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे 2 एक्झाम्पल मार्फत. हे सर्व व्हेरिएबल मी कोर्समध्ये प्रॉपर वेनी तुम्हाला शिकवलेले आहेत. नेक्स्ट आहे 80 नंबरचा क्वेश्चन. द मेथड ऑफ रिसर्च इन विच द रिसर्चर डायरेक्टली मॅनिप्युलेट व्हेरिएबल टू ऑब्झर्व द इफेक्ट इज नोन ॲज. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी काय म्हणलंय की एक अशी रिसर्चची पद्धत आहे, त्या ठिकाणी एका व्हेरिएबलला मॅनिप्युलेट केलं जातं. मॅनिप्युलेशन म्हणजे काय? ट्रीटमेंट देणं, काहीतरी छेडछाड त्यामध्ये करणं असा अर्थ लावू शकता. ठीक आहे. मग एका व्हेरिएबलला मॅनिप्युलेट केलं जातं, त्यावर ट्रीटमेंट दिली जाते आणि दुसऱ्या व्हेरिएबलमार्फत त्याचा इम्पॅक्ट काय होतोय हे अभ्यासलं जातं. कशामध्ये करतात? ते एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये करतात, कारण यामध्येच नॉर्मली डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात. सिम्पल. म्हणून ऑप्शन आपला बी या ठिकाणी करेक्ट येईल. सिम्पल. आय होप क्वेश्चन कळत असेल. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघडाचं काही नाही आहे. नेक्स्ट 81 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स इन दी रिसर्च प्रोसेस. म्हणजे रिसर्च प्रोसेसचा करेक्ट सिक्वेन्स काय आहे ते तुम्हाला विचारलं आहे. टोटल सिक्वेन्स 12 स्टेजचा आहे, तुम्हाला मी प्रॉपर वेनी सांगितलेला आहे. तो सिक्वेन्स तुम्हाला माहीत नसेल तर कोर्समध्ये तुम्ही पाहू शकता, किंवा प्रोसेस ऑफ रिसर्च या संदर्भात मी लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. लेक्चर इन द सेन्स तुम्हाला MCQs प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या MCQ सिरीजमध्ये 12 स्टेप कुठल्या आहेत रिसर्चच्या त्या सांगितलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर बेसिकली त्याच 12 फिल्टर केलेल्या स्टेप या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व 12च्या 12 स्टेप एक्झामला येत नाही, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. एक्झामला काय होतं, या 12पैकी कुठल्या पण 4-5 स्टेप ते टाकतात आणि त्या सिक्वेन्स तुम्हाला विचारतात. पण या 12 जर एकदा पाठ केला तर एक्झामला कुठल्याही स्टेप होऊन द्या, तुमचा क्वेश्चन चुकत नाही. म्हणून 12 स्टेप प्रॉपर वेनी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 12 स्टेपमधल्या काही फिल्टर केलेल्या स्टेप आहेत, त्यामार्फत आपल्याला सिक्वेन्स पाहायचा आहे रिसर्च प्रोसेसचा. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतोय, फॉर्म्युलेट प्रॉब्लेम. येस, फॉर्म्युलेट करू शकतो का प्रॉब्लेम? येस, करू शकतो. स्टार्टिंगला प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करणार, नंतर त्या प्रॉब्लेम संदर्भात प्रिव्हियस वर्क काय झालेलं आहे ते पाहणार, म्हणजेच लिटरेचर रिव्ह्यू आपण करणार. त्यानंतर त्या संदर्भात डाटा कलेक्शन करणार. डाटा कलेक्ट केला मग तसंच ठेवणार का नाही, त्याचं ॲनालिसिस करणार. ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काहीतरी कन्क्लुजन भेटणार. करेक्ट सिक्वेन्स ऑप्शन ए हाच होऊ शकतो. तरी पण बाकीचे इनकरेक्ट आहे का ते चेक करूया. लिटरेचर रिव्ह्यू या ठिकाणी म्हणलंय, नंतर फॉर्म्युलेट इथं म्हणलंय, चुकला. नेक्स्ट आहे डाटा कलेक्शन. सर्वात स्टार्टिंगला डाटा कलेक्शन. प्रॉब्लेम काय तिथं माहीत पाहिजे. प्रॉब्लेम फॉर्म्युलेट नंतर करायचा असं कधी होईल का? नाही, चुकलं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेट प्रॉब्लेम. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर डाटा कलेक्शन नाही, फॉर्म्युलेट प्रॉब्लेम. त्यानंतर त्या प्रॉब्लेम संदर्भात प्रिव्हियस वर्क आपल्याला पाहावं लागतो, म्हणून हे पण चुकलं. म्हणून ऑप्शन फर्स्टच आपल्या ठिकाणी करेक्ट येईल. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेमला फॉर्म्युलेट करतो, त्या प्रॉब्लेम संदर्भात प्रिव्हियस वर्क झालेलं आहे ते आपण पाहतो, डाटा कलेक्शन करतो, डाटा ॲनालिसिस करतो आणि कन्क्लुजन काढतो. सिम्पल. तर ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट आहे. रेकमेंड करेल 12 स्टेप आहेत रिसर्चच्या, त्या प्रॉपर वेने तुम्ही पाहिल्या तर कुठल्याही प्रकारचा सिक्वेन्स येऊन द्या, तुम्हाला आन्सर देता येईल. नेक्स्ट
इन a study which of the following is an example of a non-probability sampling technique. non-probability sampling techniqueचं एक्झाम्पल कुठलंही ते विचारलंय. नॉन प्रोबॅबिलिटीलाच काय म्हणतात, नॉन रँडम पण म्हणतात. काय म्हणतात, नॉन रँडम. सिम्पल. तर कुठलं एक्झाम्पल आहे ते विचारलंय. फर्स्ट आहे रँडम. नॉन रँडम विचारलंय ना, मग रँडमचा काय संबंध आहे, सोडून द्या. स्ट्रॅटिफाय नाही येणार. कन्व्हिनियन्स येस येऊ शकतं, याला नॉन रँडम पण म्हणतात किंवा अकॉर्डिंग टू बायसनेस पण म्हणतात. आणि सिस्टमॅटिक हे सर्व रँडमचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला नॉन रँडम प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं एक्झाम्पल विचारलं आहे कुठलं आहे ते. ॲक्च्युली हे जे आहे ना फर्स्टवालं हे रँडमचं आहे, स्ट्रॅटिफाय रँडमचं आहे, सिस्टमॅटिक हे पण रँडमचं आहे. आणखी दोन कुठले असतात ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत, पुन्हा रिपीट करत नाही. आत्ता नाही, कोर्समध्येच सांगितलेलं आहे. सिम्पल किंवा सॅम्पलिंग टेक्निकवर मी MCQs प्रोव्हाइड केलेले आहेत. ते लेसन तुम्ही पाहिलं असेल तर त्यामार्फत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. स्ट्रॅटिफाय झालं म्हणजे 3 येस कसे देतात, नॉन रँडम म्हणजे येतात हे माहिती पण ना. स्ट्रॅटिफाय, सिस्टमॅटिक अँड सिम्पल रँडम सॅम्पलिंग, बरोबर आहे, 3 येस. पण कन्व्हिनियन्स जो आहे ना तो कन्व्हिनियन्स नॉन रँडममध्ये येत नाही. कारण का, या ठिकाणी आपण रँडमली कोणालाही घेत नाही. कन्व्हिनियन्स म्हणजे काय, आपल्याला सोयीनुसार आपण सॅम्पल निवडतो, त्याला आपण कन्व्हिनियन्स असं म्हणतो. सिम्पल. मग या ठिकाणी तुम्ही कन्व्हिनियन्सनुसार सॅम्पल निवडता, रँडमली कोणालाही निवडत नाही. तुम्हाला माहीत असतं तुम्ही कोणाला निवडताय आणि त्यामार्फत तुम्ही रिसर्च करता, तो असतो कन्व्हिनियन्स. म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येईल. कन्व्हिनियन्स हा नॉन प्रोबॅबिलिटी किंवा नॉन रँडममध्ये येतो. लक्षात घ्या, एक्झामला प्रोबॅबिलिटी शब्द येऊ किंवा रँडम येऊ, अर्थ एकच आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर एस्टॅब्लिश कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. या ठिकाणी कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप कुठल्या रिसर्चमध्ये मोजली जाते किंवा कुठल्या रिसर्चमध्ये आढळते. सिम्पल सांगितलं आहे पहा, जो एक्सपेरिमेंटल रिसर्च असतो ना त्या ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे एखादी घटना किंवा एखादी गोष्ट किंवा एखादा व्हेरिएबल त्यामध्ये जर आपण छेडछाड केली तर दुसऱ्या व्हेरिएबलवर काय परिणाम होणार आहे याचा अभ्यास आपण कुठे करतो, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये करतो. म्हणजे एखादा कॉज झाला, कॉज म्हणजे काय, बिकॉज म्हणतो ना, म्हणजे एखादी गोष्ट घडली तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे. सिम्पल. याचा अभ्यास नॉर्मली एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. म्हणून ऑप्शन नंबर सी आपल्या ठिकाणी करेक्ट येईल. जसं की फॉर एक्झाम्पल पेशंट आहे, पेशंटला मेडिसिन दिली, काय तो कॉज झाला, मेडिसिन एक कॉज झाला. कॉजचा इफेक्ट काय होणार, पेशंट बरा होतोय का दगावतोय हे पाहणार ना, एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट करून पाहिला, सक्सेस किंवा अनसक्सेस माहीत नाही. सिम्पल. मग हे कॉज आणि इफेक्टचं रिलेशनशिप नॉर्मली एक्सपेरिमेंटलमध्ये पाहिलं जातं. सिम्पल आहे. आणखी एक कीवर्ड लक्षात ठेवा एक्सपेरिमेंटचा, मॅनिप्युलेशन हा शब्द दिसला तर तो पण एक्सपेरिमेंटल रिसर्च संदर्भातच असतो. कारण मॅनिप्युलेशन म्हणजे काय, एखाद्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी छेडछाड करणं, त्याला मॅनिप्युलेशन असं म्हणतो. मग मॅनिप्युलेशन, मॅनिप्युलेटिंग हे शब्द दिसले तर एक्सपेरिमेंटल रिसर्च त्या ठिकाणी राईट आन्सर असेल. सिम्पल, ट्रिक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ सेकंडरी डाटा. सेकंडरी डाटाचं एक्झाम्पल कुठलं आहे ते विचारलं आहे. फर्स्ट आहे डाटा कलेक्टेड थ्रू सर्वे, हा प्रायमरी डाटा आहे. सेकंड आहे डाटा कलेक्टेड थ्रू एक्सपेरिमेंट, हा पण प्रायमरी आहे. नेक्स्ट आहे डाटा पब्लिश इन गव्हर्नमेंट रिपोर्ट, हा सेकंडरी आहे. नेक्स्ट आहे डाटा कलेक्टेड थ्रू ऑब्झर्वेशन, हा प्रायमरी आहे. आता सिम्पल साधं, कुठला प्रायमरी आणि कुठला सेकंडरी हे काय पाठ करायचं आहे का, नाही. आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे. आपला जो कोर्स आहे ना त्या ठिकाणी पण आपण फक्त कन्सेप्टवरच फोकस करत असतो. आता नॉर्मली प्रायमरी आणि सेकंडरी डाटा याबद्दल तुम्हाला याआधी पण सांगितलं, पुन्हा रिपीट करतो. प्रायमरी डाटा म्हणजे फर्स्ट हँड डाटा आपण म्हणतो. फर्स्ट हँड म्हणजे हा डाटा अस्तित्वातच नाही आहे, त्याचा अस्तित्वच तुमच्यामुळे आहे, तो असतो प्रायमरी डाटा. आणि सेकंडरी म्हणजे काय, तो ऑलरेडी अस्तित्वात होता, तुम्ही फक्त त्याचा वापर केला, तो असतो सेकंडरी. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, कुठून केली, थ्रू सोशल मीडिया असेल आणि त्यामार्फत एक रिपोर्ट तयार केला, तो काय झाला तुमचा प्रायमरी प्लस सेकंडरी झाला. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ऑलरेडी इन्फॉर्मेशन काहीतरी दिलेली आहे, तीच जर घेत असाल तर तो प्रायमरी, तो सेकंडरी. आणि तुमच्या अकॉर्डिंग त्यामध्ये काही मिक्स गोष्टी करत असाल तर प्रायमरी आणि सेकंडरी होतो. फक्त प्रायमरी म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं तर पहा, तुम्हाला एक मुलीचं फॉर एक्झाम्पल स्थळ आलं आहे, एक मुलगा आहे, त्या मुलाला स्थळ आलं आहे, एका मुलीचं स्थळ इन द सेन्स की त्याला पाहण्यासाठी लग्नासाठी एक मुलगी येऊन गेली, असं आपण एक्झाम्पल धरू. आता ती मुलगी येऊन गेली, त्या मुलीचा बायोडाटा कशाचा पार्टी, सेकंडरी डाटा. म्हणजे ऑलरेडी त्या मुलीचा बायोडाटा त्यांनी बनवला असेल, तोच तुम्ही घेतला. डाटा ऑलरेडी अवेलेबल होता ना,
तोच तुम्ही कलेक्ट केला. सेकंडरीचा पार्ट आहे बायोडेटा. त्यानंतर त्या मुलीसंदर्भात जी इन्फॉर्मेशन असेल ती एका पेपरवर तुम्हाला त्यांच्या रिलेटिव्हनी लिहून दिली. सेकंडरीचा पार्ट, ठीक आहे, इन्फॉर्मेशन वगैरे असेल ते सर्व. आता प्रायमरी काय, तर त्या मुलीचा बायोडेटा जो आहे ना, तो बायोडेटा तुम्ही पाहिला, त्या ठिकाणी शिक्षण वगैरे त्याचं दिलं, तर सर्व गोष्टी होत्या. सिंपल. त्याच्या मार्फत तुम्ही काय केलं, ती मुलगी ज्या सोसायटीमध्ये राहते ना, तिथे जाऊन आसपासच्या लोकांना त्या मुलीबद्दल विचारलं, कशी मुलगी वगैरे, ठीक आहे. आणि तुम्ही एक पेज घेतलं, त्या पेजवर जसं लोक सांगतील त्याप्रमाणे डाटा लिहित गेले. कॉलेजमध्ये गेली, इन्क्वायरी केली, खरंच या मुलीचं शिक्षण इतकं झालेलं आहे का, डॉक्टरेट मुलगी म्हणतायत, मग खरंच डॉक्टर आहे का. कॉलेजमध्ये इन्क्वायरी केली, एका पेपरवर नोट डाऊन केलं की यस शिक्षण आहे का नाही आहे तर कसं आहे, काय आहे, ठीक आहे. हे सर्व तुम्ही कलेक्ट करून लिहून घेतले. कुठे अवेलेबल होतं का त्याचं डिग्री किती झालेली, काय कुठे वेबसाईटवरून घेतलं का, नाही, तुम्ही स्वतः गेले, ती इन्फॉर्मेशन तुमच्या वेने तुम्ही लिहून घेतली. सिंपल. तो झाला प्रायमरी डाटा. म्हणजे कुठे अवेलेबल नव्हता पहा, तुम्ही फर्स्ट टाइम कलेक्ट केलाय, गोळा केलाय. सिंपल, तो प्रायमरी. आणि सेकंडरी म्हणजे काय, तो रिझ्यूम ज्या मुलीने तुम्हाला दिलाय तो ऑलरेडी तिने तयार केलाय आणि तो तुम्हाला घेतलाय आणि तुम्ही त्याच्यामार्फत डाटा मिळवताय, तो सेकंडरी. सिंपल. मग प्रायमरीचं लक्षात ठेवायचं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असते. जसं एखाद्याचा इंटरव्ह्यू आपण घेतो पहा, इंटरव्ह्यू घेत असताना तो व्यक्ती बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतो. मग ती जी इन्फॉर्मेशन तो सांगतोय ना, ती प्रायमरी आली. कारण कुठेही वेबसाईटवर ते सांगतोय ते अवेलेबल नाहीये, कुठंच नाहीये, तो प्रायमरी तुम्हाला सांगतोय ते सर्व प्रायमरीचं. आणि सेकंडरी म्हणजे काय, ऑलरेडी कुठे कुठे अवेलेबल आहे तेच तुम्ही घेणार आहे. जसं तुम्हाला विचारलं कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय, तुम्ही वेबसाईटवर जाणार, सर्च करणार आणि तिथून कॉपी पेस्ट करणार, इन्फॉर्मेशन देणार, तो सेकंडरी डाटा, कारण ऑलरेडी अवेलेबल होता. सिंपल. मग इथं एक्झाम्पल कुठलं आहे प्रायमरीचं, प्रायमरीचं एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आहे. तुम्हाला विचारलं सेकंडरीचं कुठलं आहे, तर सेकंडरीचं फक्त एकच आहे. इथं म्हणजे पहा डाटा पब्लिश इन गव्हर्नमेंट रिपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे एका वेबसाईटवर, त्या ठिकाणी डाटा भरपूर त्यांनी अपलोड करून ठेवला आहे, तोच तुम्ही वाचताय, इंटरप्रेट करताय. सेकंडरीचा पार्ट आहे ना, कारण ऑलरेडी त्यांनी रिसर्च करून ते अपलोड केलेलं आहे, तुम्ही थोडी काय डोकं लावलं. इथं पहा डाटा कलेक्ट केला सर्वे मार्फत, घरोघरी गेले, डाटा गोळा केला. प्रायमरीचा पार्ट कुठे अवेलेबल नव्हता, तुम्ही क्रिएट केला डाटा. डाटा कलेक्शन थ्रू एक्सपेरिमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तेलाची कढई आहे, त्या तेलाची कढईमध्ये पाणी ओतलं, एक्सपेरिमेंट केला आणि काय झालं पाण्याचं लिहून काढले का थेरीमार्फत, काय डाटा कलेक्शन केला एक्सपेरिमेंट मार्फत. प्रायमरी कुठे अवेलेबल नव्हतं, तुम्ही तुमची थेरी क्रिएट केली. नंतर ऑब्झर्वेशन केलं, म्हणजे एखादी मुलगी असेल, एखादा मुलगा असेल, तो रोडने जातोय, ठीक आहे, मग तो मुलगा खूप चांगला आहे, सेन्सरी कसं आहे, ते एक डाटा तयार केला तुम्ही ऑब्झर्वेशन मार्फत. कुठे अवेलेबल होता डाटा नव्हता, तुम्ही क्रिएट केला, ठीक आहे. प्रायमरी म्हणजे तिन्ही प्रायमरी, एकच सेकंडरी येईल. आय होप कन्सेप्ट काय ती कळायला असेल. एकदा जर कन्सेप्ट समजून घेतली ना, तर लाईफ टाईम माणूस ते कन्सेप्ट विचारत नाही आणि त्यावर क्वेश्चन कसा येऊन द्या तुम्हाला सोडवता येतो. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये काय म्हणले पहा, ए रिसर्चर हू विश टू स्टडी रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल यूज विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च डिझाईन. म्हणजे दोन व्हेरिएबलची जे रिलेशनशिप आहे ती तुम्हाला मोजायची आहे, ती तुम्हाला अभ्यासायची आहे, तर कुठल्या रिसर्चमध्ये ते आपण अभ्यासतो हे विचारलं आहे. रिपीट करेल. या ठिकाणी काय म्हणले पहा, तुम्ही रिसर्चर आहात, तुम्ही काय करणार आहे, रिलेशनशिप पाहणार आहे. कशाचं, दोन व्हेरिएबलचं, ठीक आहे. त्या रिलेशनशिपला म्हणतात को रिलेशनल डिझाईन. सिंपल. म्हणजे थोडक्यात दोन व्हेरिएबल आहेत, त्या दोन व्हेरिएबलचा इम्पॅक्ट एकमेकांवर काय होतंय, इम्पॅक्ट न करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये इकडं खूप मुलं आहेत आणि इकडं खूप मुली आहेत, ठीक आहे. आता सपोज मुलींना आपण एक दिवस सुट्टी दिली, त्यांना म्हणलं की कॉलेजला येऊच नका, मुलांची पण ॲबसेंटी झाली, मुलं पण आले नाही, सांगितलं होतं फक्त मुलींना येऊ नका, पण त्यामुळे मुली पण आले नाही. सिंपल. कोरिलेशन, याला काय म्हणतो आपण, कोरिलेशन. म्हणजे मुली आल्या तर मुलं येत आहेत कॉलेजमध्ये, नाही ते येत नाहीये. दोघांचा काही संबंध आहे का, मुलींना आपण काही ट्रीटमेंट केली का, नाही, मुलींना फक्त म्हणजे येऊ नका, त्यांनी इम्पॅक्ट इनडायरेक्टली मुलांवर झाला. को रिलेशनल डिझाईन. सिंपल. म्हणजे या ठिकाणी रिलेशनशिप पाहिलं जातं दोन व्हेरिएबलमध्ये काय आहे. सिंपल. किंवा या ठिकाणी तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, एका व्हेरिएबलला आपण कुठली ट्रीटमेंट देत नाहीये मुद्दामून दुसऱ्या व्हेरिएबलसाठी, फक्त काय करतोय, एका व्हेरिएबलला जर आपण थोडंफार चेंज केलं तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये काय परिणाम होतोय हे आपण अभ्यासतोय, त्याला आपण कोरिलेशन असं म्हणतो. पण हे एक्सपेरिमेंट सारखं नाहीये, एक्सपेरिमेंटमध्ये थोडं वेगळं आहे, तिथं मॅनिप्युलेट करतो. म्हणजे एका व्हेरिएबलला आपण ट्रीटमेंट देतो, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असतो, ते एक्सपेरिमेंटल असतं. आणि कोरिलेशनमध्ये एका व्हेरिएबलला कुठली ट्रीटमेंट देत नाही, तरी पण दुसऱ्या व्हेरिएबलवर काही परिणाम होतो ते आपण पाहतो. कोरिलेशन नॉर्मली 3 प्रकारचे असते. एक असतं पॉझिटिव्ह कोरिलेशन, लक्षात घ्या, हे पण थोडंसं पुढे जाऊन सांगतोय. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे दोन्ही पण प्लस,
प्लस इन द सेन्स मुलींना सांगितलं भरपूर कॉलेजला या तुम्ही, त्यामुळे काय झालं, खूप मुलं पण कॉलेजला आले, पॉझिटिव्ह दोन्ही पण वाढले. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे आणखी एक एक्झाम्पल आहे. सपोज मुलींना म्हणलं आज तुम्ही कॉलेजला येऊ नका, त्यामुळं मुलं पण कॉलेजला आले नाही, सांगितलेलं नाही मुलांना पण ते आले नाही. पॉझिटिव्ह कोरिलेशन, दोन्ही पण कमी झालेत. म्हणजे पॉझिटिव्हचा अर्थ असा होतो दोन्ही पण प्लस प्लस पाहिजे किंवा दोन्ही पण मायनस मायनस पाहिजे, त्याला पण पॉझिटिव्ह म्हणणार. सेकंड, निगेटिव्ह कोरिलेशन कसं असतं, मुलींना म्हणलं कॉलेजला येऊ नका, मुली आज थोड्याशा कमी येणार आहे त्यामुळे, बरोबर ना. पण त्यामुळे झालं काय, मुलं खूप कॉलेजला आले, म्हणजे मुलींची संख्या कमी झाली पण मुलांची वाढली. निगेटिव्ह कोरिलेशन, एक मायनस आहे एक प्लस आहे. निगेटिव्ह कोरिलेशन प्लस मायनस असे असू शकतं. म्हणजे मुलींना कॉलेजला येऊ नका म्हणलं तरी पण खूप मुली आल्या पण मुलं काय आले नाही, प्लस मायनस. ठीक आहे, याला निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतात. सिंपल कन्सेप्ट आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, दोन्ही पण चिन्ह सेम असणारे. निगेटिव्ह म्हणजे काय, दोन्ही चिन्ह वेगवेगळे असणारे. नो कोरिलेशन, मुलींना म्हणलं येऊ नका, मुलांची संख्येवर काहीच फरक पडला नाही, मुलं जेवढे रेग्युलर येतात तेवढे आले. नो कोरिलेशन. सिंपल, म्हणजे असे 3 टाईपचं कोरिलेशन असतं, ते तुम्हाला प्रॉपर वेने मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे ना. आय होप सर्व गोष्टी कळायला असतील. एक रिपीट करेल, आपण ज्या आत्ता गोष्टी पाहतोय किंवा MCQs आपण जे पाहतोय ना, ते कोर्समधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहतोय. म्हणजे बेसिकली प्रॅक्टिस बेस MCQs आहेत. या सर्व ज्या कन्सेप्ट तुम्ही पाहता, या सर्व कन्सेप्ट मी कोर्समध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत. कोर्समध्ये हा जो कोर्स आहे, हा कोर्स पेपर 1 साठी आपण प्रोव्हाइड करतो आणि त्या कोर्सच्या थेरॅटिकल बेसला एक प्रॅक्टिस म्हणून MCQ सिरीज ही आहे. सिंपल. तर हा जो कोर्स आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तो जो नंबर आहे ना, तो आहे 9011362082. सिंपल. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. त्यामध्ये पेपर 1चा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात डेमो पेपर प्रोव्हाइड केले जातात, प्लस MCQs प्रॅक्टिस पण घेतली जाते. ही प्रॅक्टिस एक्स्ट्राची आहे. या व्यतिरिक्त खूप चांगले MCQs विथ डिटेल ॲनालिसिस त्या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. सिंपल. हा जो कोर्स आहे हा MSCET एक्झामपर्यंत व्हॅलिड असतो. तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरवर मेसेज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द सिग्निफिकंट ऑफ रिलायबिलिटी इन रिसर्च. रिसर्चमध्ये रिलायबिलिटीचं महत्त्व काय आहे ते विचारलंय. रिलायबिलिटी म्हणजे काय, थोडक्यात विश्वासनीयता म्हणतो आपण, बरोबर ना. विश्वासनीयता म्हणजे काय, विश्वास ठेवू की नको. तुम्ही जो रिसर्च केलाय तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे का नाही, तर आपण रिलायबिलिटी असं म्हणतो. मग रिलायबिलिटीचं महत्त्व रिसर्चमध्ये खूप जास्त असतं. ठीक आहे. मग ही रिलायबिलिटी कशामार्फत मेजर करतात, कशामार्फत रिलायबिलिटी आहे का नाही हे पाहतात रिसर्चमध्ये. तर ऑप्शन फर्स्ट आहे, इट इन्श्युअर दॅट ए फाइंडिंग आर व्हॅलिड. मग तुमची फाइंडिंग व्हॅलिड असेल तर रिसर्च हा रिलायबल आहे का, असं काही होऊ शकत नाही. फाइंडिंग व्हॅलिड असेल पण तुम्ही पुढं कन्क्लुजन चुकीचं काढलं, रिलायबल नसेल रिसर्च. सिंपल. म्हणजे याचा काही जास्त संबंध नाही आहे. नेक्स्ट आहे, टू इन्श्युअर दॅट दी फाइंडिंग्स कॅन बी जनरलाइज टू लार्ज पॉप्युलेशन. म्हणजे तुम्ही जे फाइंडिंग शोधलंय ते लार्ज पॉप्युलेशनला ॲप्लिकेबल होत असेल तर तुमचं रिसर्च रिलायबल आहे. नाही, असं काही नाही आहे. फक्त ॲप्लाय केलं आणि रिझल्ट सेम नसला मग प्रॉब्लेम आहे, नॉट पॉसिबल. नेक्स्ट, इट इंडिकेट द कन्सिस्टन्सी ऑफ अ रिझल्ट वेन रिपीटेड. येस, हेच करेक्ट आहे. म्हणजे रिलायबिलिटी आहे ना, रिलायबिलिटी ही कशाशी निगडीत आहे, कन्सिस्टन्सीची. म्हणजे तुम्ही रिसर्च मार्फत जे अनुमान काढले किंवा रिसर्चचा जो रिझल्ट तुमचा आलेला आहे तो रिझल्ट दरवेळेस सेमच येत असेल तर तुमचा रिसर्च काय रिलायबल आहे, नाही तर रिलायबल नाही आहे. एक एक्झाम्पल सांगतो. सपोज तुम्ही 2 मित्र आहात, ठीक आहे, आणि दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. सिंपल. आता विश्वास म्हणजे काय, रिलायबल आहेत दोघं एकमेकांवर, बरोबर ना. आता विश्वास आहे. सपोज तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं तुझ्याकडे किती पैसे आहेत, तुमचा मित्र म्हणला 100 रुपये आहेत माझ्याकडं. ठीक आहे, ₹100 आहेत. विश्वास बसेल ना, रिलायबल आहे, विश्वास 100% बसणार आहे. इथं काय म्हणले, रिपीटेड. एक्झाम्पल सांगतोय. इन केस तुम्ही पुन्हा 1 तासाने आले, ठीक आहे, 1 तासाने आले, परत त्याच मित्राला विचारलं तुझ्याकडे किती रुपये आहेत. तो मित्र एकाच जागी, बरं का, एकाच रूमवर कुठे गेला नाही, एकाच जागी बसलेला आहे. 1 तासाने विचारलं किती रुपये आहेत, तो म्हणला 110 रुपये आहेत. पहा, पहिल्यांदा विश्वास होता 100 रुपये आहेत, मानलं तुम्ही. पण 1 तासाने पुन्हा त्याच मित्राला विचारलं, रिपीटेड, पुन्हा त्याच मित्राला विचारलं किती रुपये आहेत, तो काय म्हणला 110. विश्वास थोडासा कमी झाला. पुन्हा 1 तासाने तुम्ही आले आणि पुन्हा त्याच मित्राला त्याच रूममध्ये जाऊन तुम्ही विचारलं आता किती पैसे आहेत तुझ्याकडं, तो म्हणला 80 रुपये आहेत. विश्वास आणखी कमी झाला. पुन्हा 1 तासाने तुम्ही त्या मित्राकडे गेले,
पुन्हा त्याला विचारलं आता किती पैसे आहेत, तो म्हणला 150 रुपये आहेत. विश्वास पूर्ण कमी झाला. म्हणजेच काय, तुमचा जो रिसर्च आहे तो रिसर्च करताना त्याच्या आन्सरमध्ये म्हणजेच त्याच्या रिझल्टमध्ये जर रिपीटेड तुम्ही रिझल्ट कॅल्क्युलेट करत असाल आणि तो सेम येत नसेल, वेगवेगळा येत असेल, तर त्या ठिकाणी रिलायबिलिटी नसते. रिसर्च हा दरवेळेस सेमच झाला पाहिजे, त्याचं जे अनुमान निघणार आहे ते सेमच आला पाहिजे, तर तो रिसर्च रिलायबल असतो, विश्वसनीय असतो. सिंपल ना. मग या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या वेळेस त्याला जे क्वेश्चन करताय त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला दरवेळेस वेगळं भेटतंय. म्हणजेच विश्वास नाहीये, विश्वसनीय किंवा विश्वास ठेवण्यासारखं हा नाहीये. सिंपल. अशी खूप सारे एक्झाम्पल होऊ शकतात. खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत कोर्समध्ये. आणखी एक एक्झाम्पल सांगाल. सपोज कोरोना वॅक्सिन आहे, त्याची एक वॅक्सिन एका XYZ कंपनीने डेव्हलप केली. XYZ कंपनीने डेव्हलप केल्यानंतर ती एका व्यक्तीला दिली वॅक्सिन, तर तो व्यक्ती कोरोनापासून वाचवला, बरं झाला. दुसऱ्या व्यक्तीला दिली, तो व्यक्ती दगावला. तिसऱ्या व्यक्तीला दिली, तो व्यक्ती वाचला. चौथ्या 2 व्यक्तींना दिली, एक वाचला, एक दगावला. 5 व्यक्तींना दिली, 5 पैकी 3 व्यक्ती वाचले, 2 दगावले. पहा, कोरोनाची वॅक्सिन आहे, वेगवेगळ्या लोकांना जर दिली, रिपीट दिली वेगवेगळ्या लोकांना, तर त्याचा रिझल्ट हा कन्सिस्टंट येत नाहीये, वेगवेगळा येतोय. म्हणजेच काय, वॅक्सिन ही विश्वास ठेवण्याजोगी नाहीये, रिलायबल रिझल्ट भेटत नाहीये. जर इन केस 1,00,000 लोकांना वॅक्सिन दिली आणि सर्व लोक बरे झाले तर रिलायबल आहे, विश्वसनीय. पण 1,00,000पैकी जर काही लोक दगावत असतील तर रिलायबल नाहीये, विश्वसनीय नाहीये. सिंपल. मग रिझल्ट जो असतो ना आपला रिसर्चचा, तो रिलायबल पाहिजे, विश्वसनीय पाहिजे. म्हणजेच काय, त्यामार्फत जो रिझल्ट आपला येतोय त्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. दरवेळेस आपण ते रिपीट केलं तर त्याचा आन्सर आपल्याला सेमच भेटला पाहिजे. ठीक आहे. तर आय होप कन्सेप्ट काय ती कळायला असेल. खूप सारे एक्झाम्पल मी सांगितलेले आहेत, कन्सेप्ट मे बी क्लिअर झाले असेल. नेक्स्ट टाइम, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ रिलायबिलिटी, सॉरी याचा ऑप्शन सी हे करेक्ट आहे, आत्ताच आपण पाहिला. नेक्स्ट, इन ए रिसर्च स्टडी ए सॅम्पल रेफर. रिसर्च स्टडीमध्ये सॅम्पलचा अर्थ काय असतो हे आपल्याला विचारलं आहे. पॉप्युलेशनचा एक सब पार्ट बाजूला काढतो, कशासाठी, रिसर्च करण्यासाठी, त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. ऑप्शन कुठलं करेक्ट येत आहे, हे एंटायर पॉप्युलेशन बिंग स्टडी नाही. नेक्स्ट आहे द पार्टिसिपेंट सिलेक्टेड फ्रॉम दी पॉप्युलेशन. यस, ही पॉप्युलेशन आहे सपोज, याचा टोटल पॉप्युलेशनचा आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो, काही गोष्टी काही पार्टिसिपेंटला बाहेर काढतो आणि त्यांचा अभ्यास करतो, त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. मग ऑप्शन बीच या ठिकाणी करेक्ट ए लावा. येस, ऑप्शन बी हा करेक्ट आहे. पुढे काय नाही पहा, द मेथड यूज टू सिलेक्टिंग पार्टिसिपेंट. पार्टिसिपेंटला सिलेक्ट करण्यासाठी जी पद्धत वापरली ती सॅम्पल नाही, त्याला काही सॅम्पलिंग. ठीक आहे, त्याला सॅम्पलिंग म्हणतात. आणि सॅम्पलिंग मार्फत जी गोष्ट बाजूला काढली ती असते सॅम्पल. आय होप बेसिक कन्सेप्ट कळायला असेल. नेक्स्ट आहे 88 नंबर. विच टाइप ऑफ रिसर्च इज मोस्ट कॉमनली यूज इन द अर्ली स्टेज ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. रिसर्च प्रोजेक्ट आहे जो आपण कंडक्ट करणार आहोत, त्या ठिकाणी सर्वात स्टार्टिंगला कुठल्या टाईपचा रिसर्च यूज केला जातो ते विचारलंय. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा रिसर्च करायचा आहे. रिसर्च करताना वेगवेगळे रिसर्च म्हणजे सब रिसर्च तो रिसर्च करताना आपण करतो. डाटा कलेक्शनसाठी करत असतो, हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी करत असतो, असे वेगवेगळे रिसर्च करतो. मग रिसर्च करताना सर्वात प्रथम तुम्ही कुठला रिसर्च करता ते विचारलंय. सर्वात प्रथम एक्सपेरिमेंट करणारे नाही हो, एक्सपेरिमेंट करण्यासाठी डाटा लागतो, डाटा लागण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, हे आधी करणार नाही. डिस्क्रिप्टिव्ह नाही, डिस्क्रिप्शनला डाटा लागणारे हे पण आधी जमणार नाही. एक्सप्लोरेटरी, यस, सर्वात पहिल्यांदा आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च करणार. म्हणजे काय, पूर्ण गोष्टींना आपण एक्सप्लोर करणार, पाहणार आणि त्यामार्फत मग तुम्ही डाटा कलेक्शन करणार, त्यामार्फत तुम्ही काय करायचं ते पुढे करणार. पण पहिल्यांदा तुम्ही एक्सप्लोर करणार. सिंपल. मग रिसर्च प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा काय म्हणतो, एक्सप्लोरेटरी रिसर्च करतो. जसं की सपोज पोलीस आहेत पहा. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही विचारलं पोलिसांना की चुकी कोणाची सांगा आम्हाला. ठीक आहे, पोलिसांनी काहीच पाहिलेलं नाही, इथं पोलीस उभा आहेत, फक्त गाडीतून उतरले, गाडीतून उतरल्यानंतर तुम्ही पळत गेले आणि लवकर सांगा मला चुकी कोणाची म्हणले. ठीक आहे, पोलिसांना असं म्हणले तर पोलीस तुम्हाला काय म्हणणार आहे, मला एक्सपेरिमेंट करून म्हणणार आहे नाही, डिस्क्रिप्शन नाही असं नाही म्हणणार. ती काय म्हणणार, मला जी घटना घडली ना तिला एक्सप्लोर करून द्या असं म्हणतील ना पोलीस. म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च करतो. म्हणजे पहिल्यांदा जी घटना घडली त्याला एक्सप्लोर करतो, पाहतो. एक्सप्लोर करणं म्हणजे काय, पाहणं, सर्व अँगलनी त्या गोष्टीला पाहणं, त्याला आपण एक्सप्लोरेटरी असं म्हणतो. मग रिसर्चची पहिली स्टेज ही एक्सप्लोरेटरी पासून असते, ॲप्लाइड शेवटी असतं. सिंपल.
आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड हायपोथिसिस. गुड हायपोथिसिसचं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं नाही आहे ते विचारलंय. थोडक्यात निगेटिव्ह ऑप्शन शोधायचा आहे. ऑप्शन फर्स्ट आहे, इट इज अ स्पेसिफिक अँड टेस्टेबल. अरे टेस्ट करण्याजोगं पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे, पॉझिटिव्ह आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तुम्हाला नॉट विचारलंय, हे आन्सर येणार नाही. नेक्स्ट आहे, इट बेस ऑन एक्झिस्टिंग नॉलेज. येस, हायपोथिसिस आहे, गृहीतक जे आहे ते एक्झिस्टिंग नॉलेजवर बेस असतं. करेक्ट, ते काही चुकीचं नाही आहे. याचे एक एक्झाम्पल सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा हायपोथिसिस मांडता, म्हणजेच काय, एखादी गोष्ट अशी केली तर अशी होईल असं मी गृहीत मांडता. म्हणजेच तुम्हाला माहीत असतं की असं केलं तर असं होऊ शकतं, असं झालेलं आहे आधी. जसं की सपोज विहिरीत उडी मारली तर माणूस मरू शकतो, गृहीतक आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी याआधी, किंवा तुम्ही ऐकलं असेल की विहिरीत उडी मारली तर माणूस मरतो, बरं ना. म्हणजेच काय, एक्झिस्टिंग नॉलेज असतं आपल्याला त्याबद्दल, त्याच्या बेसवर आपण हायपोथेसिस मांडतो. किंवा एखादा फॉर एक्झाम्पल आमदार आहे, तो निवडणुकीसाठी उभा राहिला आहे, ठीक आहे, नवीन पक्षासाठी काहीतरी राहिला उभा, आणि त्याला मत, तुम्ही म्हणलं की हा आमदार निवडून येऊ शकतो जर त्याला खूप जणांनी मतदान केले तर. हायपोथेसिस आहे, आमदार निवडून येऊ शकतो खूप जणांनी मतदान केले तर. हे कशाच्या बेसवर म्हणताय तुम्ही? मागची निवडणूक झाली असेल तेव्हा तुम्हाला कळलंय की एखाद्या व्यक्तीला खूप जणांनी मतदान केले तर तो निवडून येतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एक्झिस्टिंग काहीतरी नॉलेज आहे, त्याच्या बेसवर तुम्ही आता काही स्टेटमेंट मांडताय. सिंपल, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट आहे, इट इज नॉट रिलेटेड टू दी रिसर्च क्वेश्चन. अरे, रिसर्च क्वेश्चनशी निगडीत नसलेला हायपोथेसिस आपण का मांडू? निगेटिव्ह ऑप्शन आहे. हे पॉझिटिव्ह पहा, हे पण पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. म्हणजेच नॉटचं आन्सर आपल्याला भेटलं. ऑप्शन सीच आपलं करेक्ट यायला हवं. येस, ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. तरी ऑप्शन डी काय म्हणतोय ते पाहूया. इट इज कॅपेबल फॉर बिंग सपोर्टेड थ्रू डाटा कलेक्शन. येस, डाटा कलेक्शन मार्फत सपोर्टेड केलेलं असायला पाहिजे, कॅपेबल पाहिजे, करेक्ट आहे. फक्त ऑप्शन सी नॉट वाला येईल. सिंपल, बाकी सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नेक्स्ट 90 नंबरचा क्वेश्चन, इन विच टाईप ऑफ रिसर्च is there no manipulation of a variable but data is collected to observe relationship. म्हणजे लक्षात घ्या, आत्ता कन्सेप्ट आलेली. असा कुठला रिसर्च आहे ज्या ठिकाणी आपण व्हेरिएबलला मॅनिप्युलेट करत नाही, पण दोन व्हेरिएबलचं ऑब्झर्वेशन करून आपण डाटा कलेक्ट करतो. दोनपैकी एकाचा आन्सर आहे. हे आन्सर नाही आहे, हे नाही. ॲक्शनचा काही संबंध नाही, क्वालिटेटिव्हचा संबंध नाही. क्वालिटेटिव्ह हे मेथड आहे रिसर्चची, ठीक आहे, याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह आहे ना, हा एक्सपेरिमेंटल पण असतो आणि कोरिलेशन पण असू शकतो दोघं पण, काय प्रॉब्लेम नाही. मग या दोघांपैकी आन्सर आहे. आता कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करतो. जो एक्सपेरिमेंटल आहे आणि जो कोरिलेशन आहे, एक्सपेरिमेंटलमध्ये पण दोन व्हेरिएबल असतात, कोरिलेशनमध्ये पण दोन व्हेरिएबल असतात. एक्सपेरिमेंटलमध्ये पण काय करतात, एका व्हेरिएबलचा इम्पॅक्ट दुसऱ्या व्हेरिएबल काय होतो हे पाहतात, आणि कोरिलेशनमध्ये पण एका व्हेरिएबल मार्फत दुसऱ्या व्हेरिएबलला काय परिणाम होतो हे पाहतात. इथपर्यंत सिमिलर आहे. पण एक्सपेरिमेंटलमध्ये काय असतं, एका व्हेरिएबलला मॅनिप्युलेट केल्यामुळे, मॅनिप्युलेशन म्हणजे काय, एका व्हेरिएबलमध्ये काहीतरी छेडछाड करणार, काहीतरी ट्रीटमेंट त्याला देणार, त्याच्यामुळे डिपेंडंट व्हेरिएबलवर काय परिणाम झाला हे पाहतात एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. म्हणजे मॅनिप्युलेशन हा शब्द आला तर तुम्हाला सांगितलं तर पहा, एक्सपेरिमेंटल लक्षात ठेवायचं. मॅनिप्युलेशन म्हणजे काही छेडछाड करणं, काहीतरी चेंज करणं, हे एक्सपेरिमेंटलचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण तुम्हाला काय म्हणलंय, नो मॅनिप्युलेशन, म्हणजे या ठिकाणी दोन व्हेरिएबल आहेत पण एका व्हेरिएबलमध्ये कुठलीही छेडछाड करणार नाहीये, तरी देखील दुसऱ्या व्हेरिएबलवर काय परिणाम होतो याचा अभ्यास जो केला जातो ना, तो असतो कोरिलेशनल रिसर्चमध्ये. इथं शब्द का वापरलाय, नो. या नो शब्दामुळे ऑप्शन आपलं इकडचं आलं करेक्ट, कोरिलेशनवालं. सिंपल, रिपीट करेल, कन्सेप्ट प्रॉपर लक्षात ठेवा. जर मॅनिप्युलेशन शब्द आला, काय मॅनिप्युलेशन, तर काही एक्सपेरिमेंटल. आता म्हणतात मॅनिप्युलेशन तर शब्द आलाय पण नो आलं ना, नो मॅनिप्युलेशन म्हणजे मॅनिप्युलेशन करणार नाहीये असा अर्थ आहे, म्हणून एक्सपेरिमेंटल नाही. सिंपल, व्हेरिएबल दोनच आहेत, कोरिलेशन, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबल काय परिणाम होतो, कोरिलेशन मध्ये पण मसतो, पण कसं, ट्रीटमेंट न देता. आणि एक्सपेरिमेंटल म्हणलं तर ट्रीटमेंट द्यावं लागते एका व्हेरिएबलला, जसं मॅनिप्युलेशन करावे लागते. सिंपल, हा फरक आहे, प्रॉपर वेने लक्षात ठेवा. तर गाइज 90 क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर केलेत. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पेपर 1 संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती मिळवू शकता. पेपर 1चा डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करतोय, तो जॉईन केल्यानंतर अदर स्टडी करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल पेपर 1 तुम्हाला कव्हर करून भेटेल. पूर्णपणे एक्झाम होईपर्यंत तुमच्यासोबत आम्ही असतो, सर्व प्रॅक्टिस वगैरे तुमची करून घेतली जाते. सिंपल, इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता.
हे लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.